हालेलुया. प्रभूची अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया तो प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे. ठीक आहे, आपण वाचूया स्तोत्र संहिता याचा 23 अध्याय 6 वचन. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिलकार राहील. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता 23 देवाच्या लोकांनो जवळपास सगळ्यांचाच पाठ असतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि याच वचनातून देवाच्या लोकांना आज प्रभू आपल्यासोबत बोलणार आहे. बघा काय म्हणतो देव या वचनामध्ये. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कशी या वचनाची सुरुवात देवाच्या लोकांनो? खरोखर, म्हणजे या ठिकाणी देवाच्या लोकांनो शंकेला जागाच नाहीये असं हे वचन म्हणत आहे का खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, परमेश्वर देवाची आपल्यासाठी काय इच्छा आहे का आपण जीवन कसं जगावं ते या वचनातून आपल्याला कळत आहे. या ठिकाणी वचन म्हणत आहे आयुष्याचे सर्व दिवस. असं नाही देवाच्या लोकांनो कधी खाली होईल कधी वर होईल, आजचा दिवस चांगला उद्याचा दिवस वाईट. देवाचं वचन म्हणत आहे असं नाही मी तुम्हाला जीवन म्हणत आहे. हालेलुया. देव या ठिकाणी म्हणत आहे आयुष्याचे सर्व दिवस, रे बाला शिकाला राबा, काय आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, परमेश्वर देवाची दया आणि कल्याणाचं जीवन आपल्याला लाभलेलं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रोजच्या दिवसामध्ये देवाच्या लोकांनो आपण परमेश्वर देवाची दया अनुभवली पाहिजे, आपण त्याचं कल्याण अनुभवलं पाहिजे देवाच्या लोकांनो. हे जीवन देव आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे. हे मी माझ्या मनाने नाही सांगत आहे, तर वचनाची सुरुवातच अशी झालेली आहे खरोखर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण आज अशा पद्धतीने दिसत नाही देवाच्या लोकांना. तुमचा जन्म जरी ख्रिश्चन घरामध्ये झालेला असला ना तरी अशा पद्धतीने देवाच्या लोकांनो देवाचं जीवन लोकांच्या जीवनात दिसून येत नाही. तर काय दिसून येते? रडरड दिसून येते. काय दिसून येते? रडरड दिसून येते. थोड्या गोष्टीहून आम्ही काय करायला लागतो? रडायला लागतो. देवा असं होतंय, देवा तसं होतंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवा हा प्रॉब्लेम झाला, देवा तो प्रॉब्लेम झाला. पास्टर कपडे बदलल्यासारखे पास्टर बदलले जात आहे, पण तरी पण प्रार्थनेचं उत्तर दिसत नाहीये. तरी पण ती देवाची उपस्थिती आम्हाला दिसून येत नाहीये. तरी पण आमच्यासाठी हे वचन पूर्ण होत नाहीये का सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का बरं? तर कारण आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यापेक्षा देवाच्या लोकांनो इतर सगळ्या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवलेला आहे. आम्ही देवाला पहिले हाक मारायचं सोडून आमच्या स्वतःच्या बुद्धीने जे काही होईल ना ते करण्यासाठी आम्ही धडपड करतोय. आम्हाला पाहिजे पण कसं आहे? लगेच इन्स्टंट आम्हाला पाहिजे. आम्हाला देवाकडून घ्यायचं नाही, आम्हाला थांबायचं नाही कुठल्या गोष्टीसाठी. आम्हाला देवा लगेच दे म्हणजे आम्ही लगेच हारून टाकू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना लगेच जर काही भेटलं तर ते लगेच हारून जात असतं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे त्यावेळेस देव देतो ना त्याला पूर्णता प्राप्त झालेलं प्राप्त होतं देवाच्या लोकांना. हालेलुया. बायबल म्हणतं धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या म्हणजे तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त होईल का तुम्ही कशातच उणे राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना रोजच्या दयेचं रोजच्या कल्याणाचं जीवन आपल्याला परमेश्वर देवाने दिलेलं आहे आणि हे जीवन आपल्याला अनुभवायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, मग देव कमी पडतोय का त्याची दया आणि कल्याण आपल्यासाठी द्यायला? तर नाही देवाच्या लोकांनो, आपणच देवाला ओळखायला कमी पडतो. आणि आज आपण ते शिकणार आहोत देवाच्या लोकांनो की कशा पद्धतीने रोज मी देवाची दया अनुभवू शकतो, रोज मी देवाचं कल्याण अनुभवू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कल्याण म्हणजे काय देवाच्या लोकांनो? तुम्ही ज्या कामात हात घालताना ते काम तुमचं यशस्वी होऊन जाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कधीच फेल होणार नाही देवाच्या लोकांनो. किती मोठं काम असू द्या देवाच्या लोकांनो, तुम्ही कुठला व्यवसाय जरी करत असले ना, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कुठल्या जॉबवर जरी जात असले, तुमच्या विरुद्ध सगळे लोक असले, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या शेजारचा व्यवसाय करणारा तुमच्यापेक्षा मोठ्या दुकानाचा पॉश दुकानाचा जरी मालक असला तरी लोक तुमच्याकडेच येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जॉबवर जर सगळे लोक तुमच्या विरोधात जमलेले असतील पण ज्यावेळेस देवाची दया तुमच्यावर उतरेन देवाच्या लोकांनो त्यावेळेस सगळे लोक तुमच्या बाजूने वळले जातील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाची दया आणि कल्याण काय देवाच्या लोकांनो? का सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने घडून येतील. हालेलुया. असं जीवन आपल्याला देवाने दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण काय केलेलं? आपण देवाने दिलेल्या जीवनाला अनुभवलेलं नाहीये देवाच्या लोकांनो. आपण फक्त जगत आलेलो आहे म्हणूनच जगत येतोय. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. आपण त्याचं जीवन अनुभवून बघत नाही देवाच्या लोकांनो. आपल्याला हे जीवन जगण्यासाठी देवाच्या लोकांनो त्याला अनुभवायची गरज आहे. हालेलुया. आपल्याला त्याचं जीवन जगण्यासाठी आपल्याला बायबलमधून शिकण्याची गरज आहे का माझं जीवन कसं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्तामध्ये नव्हते, ज्यावेळेस तुम्ही जगामध्ये होते, जगिक पद्धतीने तुम्ही जगत होता देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण जर आता तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात ना, तुम्हाला येशू ख्रिस्ताचं जीवन मिळालेलं आहे, तर देवाच्या लोकांनो या प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जगण्याची एक पद्धत आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जगिक लोकांसारखं बोलू नाही शकत. तुमचं बोलणं हे जगिक लोकांपेक्षा वेगळं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये आणि जगाच्या लोकांमध्ये फरक आहे देवाच्या लोकांनो. जगाच्या लोकांमध्ये कुठला आजार विकार व्याधी आला तर तो व्यक्ती त्या आजार विकार व्याधीत संपला जातो, पण देवाचे लोक देवाच्या लोकांनो त्या आजार विकार व्याधीतून बरे होऊन प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलं जगणं वेगळं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण आपण दुसऱ्या किंगडम मधून बिलॉंग करतो, दुसऱ्या राज्यामधून देवाच्या लोकांना आपण दिसलं जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण ज्या राज्यामध्ये राहतो ना देवाच्या लोकांनो, त्या प्रत्येक राज्याची एक भाषा आहे, बोली देवाच्या लोकांनो. त्या प्रत्येक राज्याची कपडे घालण्याची एक पद्धत आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, आपले कपडे सगळ्यांना माहिती आहे, साडी वगैरे घालायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही राजस्थानमध्ये गेले तर त्या ठिकाणी देवाच्या लोकांना वेगळ्या पद्धतीचे कपडे दिसले जातात. हालेलुया. तुम्ही गुजरातमध्ये गेले, गुजरातमध्ये वेगळ्या पद्धतीचे कपडे दिसले जातात. हालेलुया. गुजरातची भाषा वेगळी दिसली जाते. पंजाबला जर गेले, पंजाबची भाषा वेगळी दिसली जाते. म्हणजे त्या त्या राज्याची भाषा काय आहे देवाच्या लोकांनो, वेगळी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आता आपल्याला देवाने देवाच्या लोकांनो त्याच्या राज्याचं जीवन दिलेलं आहे, तर मग आपल्याला शिकणं गरजेचं आहे का मी देवामध्ये कसा उठलो पाहिजे, कसा बसलो पाहिजे. हालेलुया. माझं राहणीमान कसं पाहिजे, माझं बोलणं कसं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यातून तो प्रभू येशू ख्रिस्त तो पवित्र जीवन दृष्टीस पडलं पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण आता सगळ्यांवर आपल्यावरती देवाचं राज्य उतरून आलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू काय म्हटलं, मी जर आत्म्याच्या सामर्थ्याने भूते काढत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर उतरून आलेले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सोप्या भाषेत काय प्रभू येशू म्हणत आहे, मी जर आत्म्याच्या साह्याने तुम्हाला फ्री करत आहे, बॉन्डेजेस मधून बाहेर काढत आहे, तर देवाचे राज्य तुमच्यावर उतरून आलेले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे असं गौरवशाली जीवन आपल्याला देवाने दिलेलं आहे आणि आपण त्या राज्याचं जीवन जगणं शिकलं पाहिजे. कारण बायबल म्हणतं तुम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहात. हालेलुया. बायबल म्हणतं तुम्ही स्वर्गातून उतरलेले लोक आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना आता काही लोक म्हणतील आमचा जन्म तर ह्या गावात झाला, त्या गावात झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो वेगळा विषय आहे, कारण बायबलमध्ये अशी गोष्ट लिहिली आहे की तुम्ही स्वर्गातून उतरलेले लोक आहात. तुम्ही कोणत्या आईच्या उदरातून जन्माला आले, ते मिळालेलं जीवन तुमचं थांबलेलं आहे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, सार्वकालीन जीवन, इटर्नल लाईफ, जोये जीवन तुमच्यासाठी कार्य करायला लागलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो नवीन जीवन कार्य करायला लागलेलं आहे. जे ह्युमन लाईफ जे होतं, जे मानवाचं जीवन भेटलेलं ते थांबलं गेलेलं आहे आणि दैवी स्वभावाच्या जीवनाला आपल्यामध्ये सुरुवात झालेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे जीवन जगायचं आपल्याला शिकायचंय देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचूया, स्तोत्र संहितेचा 90 अध्याय 12 वचन. ह्यासाठी आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलंय या वचनात बघा, यासाठी आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हणत आहे या ठिकाणी वचन, आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव. गणण्यास म्हणजे काय, मोजण्यास शिकव. हालेलुया. शब्दशः अर्थ काय होतो गणण्यास या शब्दाचा, आम्हाला आमचे दिवस मोजण्यास शिकव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग या देव या ठिकाणी वचनामध्ये काय सांगू पाहताय देवाच्या लोकांना आपल्याला. हालेलुया. देव म्हणतो तुम्ही तुमचे दिवस मोजा, देव म्हणतो तुम्ही तुमचे दिवस गणा. तर मग देव या ठिकाणी आपल्याला काय सांगू पाहतोय, असं तो सांगू पाहतोय का नंबरिंग करावं दिवसाला. हालेलुया. का आजचा एक दिवस गेला, उद्याचा दुसरा दिवस गेला, परवाचा तिसरा दिवस गेला, परवा त्याच्यानंतर चौथा दिवस गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव असं आपल्याला दिवस मोजायला लावतोय का देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर नाही देवाच्या लोकांनो, हे वचन आपल्याला सांगत आहे आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव. म्हणजे देवाच्या लोकांनो की आमच्या जीवनाचे जे दिवस आहे ना ते वाया जायला नको. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रत्येक दिवसाचं महत्व आम्हाला आमच्या जीवनात लाभलं जाऊ दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज देवाच्या लोकांना लोक जगत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फक्त आलेला दिवस काढण्याच्याच पाठीमागे लागलेले आहेत लोक. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आजचा दिवस उजाडला का बस आपलं कामावर जायचं, आपलं खाणं पिणं करायचं, हालेलुया, रात्री झोपायचं, परत ती दुसऱ्या दिवशी सायकल चालू. लोक फक्त याच गोष्टीच्या पाठीमागे पडलेले आहेत देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. पण बायबल या ठिकाणी म्हणतं आमच्या प्रत्येक दिवसाचं आम्हाला महत्व असलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला प्रत्येक दिवसाचा सिरियसनेस असला पाहिजे आमच्या जीवनामध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आम्हाला आमच्या दिवसाचा सिरियसनेस असला पाहिजे म्हणजे आम्ही स्वतःला महत्वाचे वाटलो पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण बायबल म्हणतं देवाच्या लोकांनो तुम्ही ज्याही कामात आहात, ज्याही जॉबमध्ये आहात, ज्याही ठिकाणी देवाने तुम्हाला ठेवलेलं आहे, तुम्ही असेच नाही आहात त्या ठिकाणी, तर तुम्ही त्या जॉबसाठी, त्या लोकांसाठी आशीर्वाद म्हणून त्या ठिकाणी आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला तुमचं महत्व कळून आलं पाहिजे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज देवाच्या लोकांनो, परमेश्वर देवाच्या लोकांना त्यांचं महत्व माहित नाहीये आणि महत्व माहित नसल्यामुळं काय झालंय, रडरड जास्त प्रमाणात आहे देवाच्या लोकांना. आज तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की तुम्हाला देवाने असंच या पृथ्वीवरती नाही पाठवलेलं, तुम्ही आशेच्या मीटिंग मध्ये नाही जॉईन, तर ही देवाची इच्छा आहे देवाच्या लोकांनो. देवासाठी तुम्ही महत्वाचे आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं तुम्ही देवाची खास प्रजा आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इंग्लिश मध्ये अँप्लिफाईडच्या व्हर्जन मध्ये लिहिले आहे की तुम्ही देवाची स्पेशल लोक आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणतं देवाचं वचन, तुम्ही देवाचे स्पेशल लोक आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. स्पेशल, देव म्हणतो तुम्ही निवडलेले आहात, तुम्ही स्पेशल लोक आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग इतरांप्रमाणे आपल्याला आपले दिवस वायाने घालवायचे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस आपल्याला स्वतःचं महत्व नसतं, आपल्याला आपल्या दिवसाचं महत्व नसतं देवाच्या लोकांनो, आपण कसंही जगत असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण हे वचन म्हणत आहे ज्यावेळेस आपल्याला दिवस गणण्यात येतील, आपल्याला समजेल मी किती महत्वाचा आहे, माझ्या जीवनातला प्रत्येक दिवस किती महत्वाचा आहे, तर या ठिकाणी लिहिलंय त्यावेळेस आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय प्राप्त होईल, सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल, सुज्ञ अंतःकरण. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जागेवर येताना तुम्ही देवामध्ये बायबल म्हणत आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण ज्याला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होतं ना देवाच्या लोकांनो, त्याला देवाचं जीवन जगायचं कसं, आशीर्वाद अनुभवायचे कसे कळले जातात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्याच्याकडे सुज्ञ अंतःकरण असतं देवाच्या वचनाने भरलेलं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ज्याला महत्व कळलेलं राहतं का मी देवामध्ये किती महत्वाचा आहे, देवाने मला या ठिकाणी कशाला पाठवलेलं आहे. हालेलुया, हे ज्या व्यक्तीला कळतं ना देवाच्या लोकांना, हालेलुया, त्याच्याकडे सुज्ञ अंतःकरण असतं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे सुज्ञ अंतःकरण का महत्वाचं आहे देवाच्या लोकांनो, कारण ज्यावेळेस तुम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होतं ना, तुम्ही कॉन्शियसली, जागरूकतेने देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, देवाचं जीवन जगायला लागतं. आज तर तुम्ही बघितलं तर लोकांकडे ज्ञान भरपूर आहे, लोकांकडे काय भरपूर आहे, ज्ञान भरपूर आहे देवाच्या लोकांनो, पण त्या ज्ञानाला बुद्धीची जोड नसल्यामुळे देवाच्या लोकांनो लोक देवाच्या जीवनाची गुढी चाखूच शकत नाहीये. मी काय म्हंटल, ज्ञान भरपूर आहे लोकांकडे. ज्ञान म्हणजे काय, तुम्ही जे शिकलाय, जे तुमच्या आतमध्ये वास करत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण जी बुद्धी काय करते, ते आत भेटलेलं ज्ञान तुम्हाला वापरायचं कुठं ते शिकवते देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. याला म्हटलं तर सुज्ञ अंतःकरण, सुज्ञता देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस आपल्याला कळतं अरे आपल्याला तर देवाने हे ज्ञान दिलेलं आहे, हे वचन मला शिकवलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे वचन माझ्यामध्ये वस्ती करत आहे, वास करत आहे. ज्याच्याकडे सुज्ञ अंतःकरण असतं ना, त्याला ते वचन देवाच्या लोकांनो जगायचं कसं हे कळलं जातं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. मग देवाच्या लोकांनो एखादी खोटे बोलायची जर परिस्थिती आली तर त्या व्यक्तीमध्ये वचन राहतं काय, खोटं बोललं नाही पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण सुज्ञ अंतःकरण काय करतं देवाच्या लोकांनो, त्याला खोटं बोलूच देत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नाही तर काही काही लोकांमध्ये वचन भरपूर आहे, वचन पाठ आहे देवाच्या लोकांनो, पण चुकीच्या मार्गामध्ये वावत खूप गेलेले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला ते करायचं नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला एक तर देवाचं जीवन जगायचं, तर गौरवशाली जगायचं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू म्हटलं मी माझे गौरव तुम्हाला देतोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कशाला देतोय देवाच्या लोकांनो तो आपल्याला गौरव? हालेलुया, जगण्यासाठी देवाच्या लोकांनो. बायबल म्हणतं का तुम्ही गौरवाचं प्रतिबिंब
प्रतिबिंब आहात देवाच्या. हालेलुया. बायबल म्हणतो तुम्ही आरशाप्रमाणे प्रभू येशूच्या गौरवाचं प्रतिबिंब पाडत आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यातून गौरव दिसला गेला पाहिजे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण ख्रिस्ताच्या ठाई आहोत ना, तर आपले दिवस वाया नाही गेले पाहिजे. आपल्याला जगायचं कसं हे कळलं गेलं पाहिजे देवाच्या लोकांनो. इतरांपेक्षा आपण वेगळं दिसून आलो पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलण्यातून, चालण्यातून, पाहण्यातून, उठण्यातून, बसण्यातून आपण वेगळं दिसलं गेलं पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण आपण या जगाचे नाही, तर आपण देवाच्या राज्यातले आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं राज्य आपल्यामधून दिसलं गेलं पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला आपल्या दिवसाचं महत्व समजून घ्यायचंय. आपल्याला आपल्या जीवनातले प्रत्येक क्षणाचं महत्व कळून घ्यायचंय देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस आपल्याला ते महत्व कळणार ना, त्याच वेळेस आपण आपल्या जीवनामध्ये फळ देणार देवाच्या लोकांना. रडरड बंद होऊन जाणार तुमची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला गोष्टी हँडल कशा करायच्या कळून जाणार देवाच्या लोकांना. तुम्हाला आत्म्यामध्ये गोष्टी कशा कंट्रोल करायचे कळून जाणार देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही ज्याही परिस्थितीमध्ये आहात देवाच्या लोकांना, ही परिस्थिती तुम्ही आत्म्यात जसे आहात त्याच्यामुळे तुमच्यावर आलेली देवाच्या लोकांना. हालेलुया. तुम्ही जसे आता आत्म्यात आहात ना, तुमच्या आत्म्यातल्या परिस्थितीमुळे, तुमच्या आत्म्यातल्या दुनियेमुळे तुम्ही या भौतिक परिस्थितीमध्ये आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण आत्म्याची जी परिस्थिती आहे ती तुमच्या भौतिक गोष्टी, फिजिकल गोष्टी कंट्रोल करते देवाच्या लोकांना. त्याच्यामुळे आपण जर आत्म्यात नीट असलो तर आपल्या भौतिक गोष्टी नीट असतात, फिजिकल स्वरूपातल्या सगळ्या गोष्टी नीट असतात, आपले रिलेशन्स नीट असतात देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपले व्यवसाय नीट असतात, आपल्या देवाच्या लोकांना जीवनाचा कण आणि कण नीट असतो ज्यावेळेस आपण आत्म्यात देवाच्या लोकांना स्टेबल असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचू आपण, स्तोत्रसंहितेचा पहिला अध्याय 2 वचन. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना बघा, हे किती सुंदर आणि स्ट्रॉंग वचन आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. काय लिहिलंय? तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जो वचनाकडे लक्ष लावतो, बायबल म्हणतं देवाच्या लोकांना, रात्रंदिवस मनन करतो. म्हणजे असं तुम्ही म्हणता ना, मग काम सोडून मननच करत बसायचं का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना. हालेलुया. आपण देवाच्या राज्याचे लोक आहोत. देव म्हणतो तुम्ही देवाच्या राज्यामध्ये जगताना कॉन्शियस राहा, जागरूक राहा, मला जगायचं कसं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. उगाच तोंडात आलं म्हणून बोलून नाही टाकायचं, कुठं बोलावलं जेव्हा म्हणून लगेच निघून नाही जायचं त्या ठिकाणी. आपल्यामध्ये काहीतरी वेगळं पण दिसून आलं पाहिजे देव म्हणतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना पुढे लिहिलं आहे, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमजत नाहीत. हालेलुया. बघा, जर एखाद्या देवाच्या लोकांना जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, बघा एखादं झाड जर पाण्याच्या प्रवाहाजवळ जर कंटिन्यू असेल ना देवाच्या लोकांना, हालेलुया, ते झाड कधीच वाळत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. त्याची पानं कधी कोमजत नाही देवाच्या लोकांना. तुमच्या नळाजवळ जरी एखादं झाड असलं ना देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, नळाच्या पाण्याजवळ जरी गवत असलं ना देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आणि त्याला रोज जर पाणी भेटत असलं देवाच्या लोकांना, तर ते झाड देवाच्या लोकांना कधीच कोमजत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणचं गवत सतत आणि सतत उगवत असतं देवाच्या लोकांना. हालेलुया. मग देव या वचनातून बघा काय सांगू पाहत आहे आपल्याला, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, आपल्या हंगामात फळ देते, त्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. हालेलुया. बघा, देवाच्या लोकांना या ठिकाणी किती सुंदर वचन बोलत आहे का, जर बायबल म्हणत आहे जे जसं झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ असतं, तसं जर तुम्ही देवामध्ये कंटिन्यू आहात ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तुम्ही देवाच्या नियमशास्त्रात रमत आहात, देवाच्या प्रार्थनेत आहात, आराधनेत आहात, बायबल वाचनात आहात, तर या ठिकाणी वचन म्हणत आहे का जसं ते झाड फळ देतं तसे तुम्ही कंटिन्यू फळ देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक दिवसाला तुम्ही फळ देणार, प्रत्येक दिवसाला तुम्हाला देवाची दया आणि कल्याण हे लाभलं जाणार देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी नाही, वचन सांगत आहे का जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्या हंगामात फळ देतं, त्याची पाने कोमजत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि शेवट लिहिलं आहे, अशा झाडासारखा तो आहे जे काही तो हाती घेतो. हालेलुया. काय देवाच्या लोकांना, जे काही तो हाती घेतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. फोकस करा त्या वचनात, काय जे काही तो हाती घेतो. हालेलुया. काही पण हाती घ्या देवाच्या लोकांना तुम्ही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
कुठल्याही देवाच्या लोकांना कुठल्याही फील्डला तुम्ही ऍडमिशन घ्या, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठल्याही देवाच्या लोकांना ठिकाणी जॉबला जा, कुठलाही व्यवसाय हाती घ्या, कुठलाही जॉब हाती घ्या. देव म्हणतो देवाच्या लोकांना जे माझ्यामध्ये स्थिर आहे, जे माझ्यामध्ये देवाच्या लोकांना वस्ती करत आहेत, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, ते सगळे लोक जे काही हाती घेणार त्यांचं ते सगळं काम सिद्धीत जाणार, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फेल्युअर हा देवाच्या लोकांसाठी ऑप्शन नाहीये देवाच्या लोकांना, हालेलुया. फेल्युअर आपल्या जीवनाचा भागच नाहीये देवाच्या लोकांना, कारण परमेश्वराने आपल्याला सक्सेस असं जन्माला घातलेलं आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला जगता आलं पाहिजे. जर हे वचन बोलत आहे का जसं झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ आहे तसे तुम्ही देवाजवळ राहा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही समृद्ध होऊन जीवन जगता. बायबल म्हणतं जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहे ते देवाच्या अंगणात समृद्ध होतील, हालेलुया, हालेलुया. समृद्ध होण्याचं आपल्याला जीवन जगायचंय देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हरणारं नाही, जिंकणारं जीवन देवाने आपल्याला दिलेलं आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला हे जीवन जगणं शिकायचंय देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे वचन आपण दर मिटिंगला जॉईन होतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आणि वचन देव आपल्याला शिकवतो ते सैतानाला चोरू द्यायचं नाही देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण बायबल म्हणतं वाटेवर पेरलेले असे काही लोक आहेत देवाच्या लोकांना का ते वचन ऐकता, हालेलुया, वचन ऐकताना म्हणतात अरे किती छान वचन, किती मस्त वचन होतं, आता मी असं करणार तसं करणार, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण सकाळी उठले का सगळे विसरून गेलेले असतात, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं सैतान येतो आणि त्यांच्यातलं वचन चोरून घेऊन जातो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर वचनच चोरलं देवाच्या लोकांना तुमच्यातलं तर तुम्ही फळ कुठून देणार आहेत, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर देवाच्या नियमशास्त्रात तुम्ही जर रमलेले नाही देवाच्या लोकांना, हालेलुया, तर तुम्ही फळ कुठून देणार आहात, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज लोकांना फक्त इन्स्टंट देवाच्या लोकांना चमत्कार पाहिजे, हिलिंग पाहिजे. देवाच्या लोकांना पण प्रभू येशू म्हणतो तू मला तुझ्यामध्ये घे, कायमचं हिलिंग तुला भेटून जाईन, हालेलुया, कायमचं तुला आरोग्य भेटून जाईन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण आज लोकांना वचन ऐकायचा कंटाळा येतो. असं होतं वचन कधी संपन आणि कधी पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करतील, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला वचनात जर इंटरेस्ट नसला ना तर बघा देवाचं वचन काय म्हणतं. नीतिसूत्राचा 28 अध्याय 9 वचन. नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. का बघा आता हे लक्ष द्या सगळं जर, हा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे खूप महत्वाचं वचन आहे. नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे, हालेलुया. ज्याला बायबल वाचण्यात इंटरेस्ट नाही ना देव म्हणतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो बायबल म्हणतो तुम्ही मागता पण मिळत नाही का बरं, कारण अयोग्य प्रकारे मागता, हालेलुया. प्रभू येशू म्हणतो तुम्ही मागता त्यावेळेस परराष्ट्रीयांसारखी वायफळ बडबड करू नका, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा नाही आपण वायफळ बडबड करत बसावं देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर देवाची काय इच्छा आहे तुम्ही त्याच्यामध्ये रोवलेलं असावं देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो ज्यावेळेस तुम्ही नियमशास्त्रात असताना तुम्हाला कळणार आहे तुमच्या जीवनातल्या गोष्टी कशा हँडल करायच्या आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर नवरा बायको मध्ये भांडणं असतील, जर तुम्ही देवामध्ये वस्ती करणारे लोक आहात, देवाच्या वचनात राहणारे लोक आहात, तर देव वचनातून तुमच्या सोबत बोलणार आहे का तुम्ही तुमच्या पती सोबत कसं राहिलं पाहिजे, तुमच्या पतीने तुमच्या सोबत कसं राहिलं पाहिजे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो जर तुम्ही वयस्कर आहात तर तुम्ही कसं तुमच्या मुलाबाळांसोबत राहिलं पाहिजे, मुलाबाळांनी कसं आई वडिलांसोबत राहिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी देवाचं वचन तुम्हाला शिकवतं देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं वचन काय आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन हे आपल्यासाठी ज्ञान आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल काय म्हणतंय देवाच्या लोकांनो का सगळे दिवस मला गणण्यास शिकव, मला प्रत्येक दिवसाचं महत्व पटवून दे का मला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस ज्ञान तुमच्यामध्ये भरलं जाणार तुम्ही सुज्ञ अंतःकरणाने जीवन जगता देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना तुम्हाला अडवायला भरपूर सगळे लोक येणार. देवाचं जीवन जगताना तुम्ही वचनामध्ये चालत असताना अडखळणं करणारे खूप लोक होणार, पण तुम्हाला देवाच्या लोकांना दटेर येणार, खडेर येणार,
आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण हलवायला भरपूर लोक येणार आहे. बायबल म्हणतं देवाच्या लोकांना, हालेलुया, एकाने घर वाळूवर बांधलं, त्याच्यावर वारा आला, पूर आला, पाऊस आला, पण ते घर पडून गेलं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण एकाने घर खडकावर बांधलं. कशावर बांधलं? खडकावर बांधलं. त्याच्यावर पाऊस आला, पूर आला, वारा आला, पण तरी ते घर पडलं नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का बरं पडलं नाही? कारण ते खडक ख्रिस्त होता. तो खडक वचन होता देवाच्या लोकांनो. जे घर वचनावर उभं आहे ते कधीच पडणार नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, तुमच्या जीवनात खालीवर गोष्टी जरी दिसून येत असल्या, पण तुम्ही हलणार नाही, ही गोष्ट पक्की आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण कुठल्या संकटात, कुठल्या प्रॉब्लेम मध्ये, कुठल्या समस्येत एवढी ताकद नाही का ती देवाच्या लोकांना संपू शकते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण सगळ्यात मोठी जी समस्या होती तो मृत्यू होता. प्रभू येशूने त्या मृत्यूची नांगी ठेचून टाकलेली आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि जीवनात तो आपल्याला घेऊन आलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक जर देवाच्या लोकांना आपण जर एक गोष्ट वाचली बायबलमध्ये, बारतिमय नावाचा आंधळा भिकारी होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वाचू चला ते वचन एकदा, मार्काचा 10:48 वचन. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा देवाच्या लोकांना आडखळणं करायला येतील लोक, भरपूर येतील देवाच्या लोक आडखळणं करायला. जसा हा तिम्याचा मुलगा आंधळा बारतिमय देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा बसलेला होता देवाच्या लोकांना, भीक मागणारा व्यक्ती होता, आंधळा होता देवाच्या लोकांना. आणि तिथून प्रभू येशू चाललेला त्याच्या पुढून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लोकांच्या बोलण्यावरून त्याला कळलं, अरे प्रभू येशू चाललाय, आंधळाचे डोळे उघडणारा चाललाय, मुक्यांना वाचा देणारा चाललाय, लंगड्यांना चालवणारा चाललाय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना. आणि मग या बारतिमयाने काय केलं? जोर जोरात ओरडायला लागला. 47 वचन बघा काय लिहिलं आहे. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणायला लागला? माझ्यावर दया करा. पुढचं वचन बघा काय म्हणतं. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय? अनेक जण त्याला आडवे आले प्रभू येशूला हाक मारू नये म्हणून देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाच्या राज्यात वाढू नये, जगू नये म्हणून अनेक लोक तुम्हाला आडवे येणार देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण त्या लोकांना आपल्याला अटेंड करायचं नाहीये. हालेलुया, त्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. हा व्यक्ती बघा देवाच्या लोकांना, ज्यावेळेस आपल्याला देवाकडून काही घ्यायचं असतं ना, त्यावेळेस देवाने जे सांगितलेलं आहे त्या गोष्टीच्या पाठीमागे चालायचं, लोकांचं नाही ऐकायचं. हालेलुया, लोक आपलं जीवन बदलणार नाही, आपलं जीवन बदलणारा प्रभू येशू आहे. हालेलुया, आपल्याला सार्वकालिक जीवनात स्वर्गात घेऊन जाणार प्रभू येशू आहे. लोक काहीच करू शकत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज लोक पाठीमागं पडले जातात. का बरं? कारण आमच्या शेजारचे, हालेलुया, आम्ही देवाचं करायला लागलो म्हणून आमच्या सोबत बोला ना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही चर्चला जायला लागलो म्हणून आमच्या सोबत सगळ्यांचं बोलणं बदललं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना ते लोक वाईट नाही, त्यांच्यामधून सैतान कार्य करतोय. देवाच्या लोकांना तुम्हाला तर चर्चला जायचंच आहे, पण त्या लोकांचा आत्मा सुद्धा देवाच्या राज्यासाठी जिंकायचा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सैतान अडखळण करायला येतोय. या बारतिमयाचा देवाच्या लोकांना, आंधळा व्यक्तीला अडखळण करण्यासाठी सैतान आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या लोकांना त्याने ऐकलं नाही. बायबल म्हणतं सैतानाला अडवा म्हणजे तो पळून जाईल. हालेलुया, आपल्याला अडवायचं या लोकांना, देवाच्या लोकांना. हालेलुया, सहन नाही करत बसायचं देवाच्या लोकांना आपल्याला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला प्रभू येशू दाखवून द्यायचा आहे देवाच्या लोकांना का माझा देव हा प्रभू येशू जिवंत आहे. हालेलुया, ज्या गोष्टीवर लोक तुमच्या बोट ठेवत असतील ना, त्याच गोष्टीतून लोकांना देवाचा गौरव दिसला पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी काय लिहिलं आहे. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण तो अधिकच ओरडू लागला. बघा, आणखीन ओरडायला लागला तो, अहो दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अहो दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. ते 49 वचन बघा काय म्हणता. तेव्हा येशू थांबून म्हणाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा, त्याच्या जवळून प्रभू येशू चालला होता, त्यावेळेस तो येशूला हाक मारत होता, येशू 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 येशू, दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण प्रभू येशू पुढे गेला देवाच्या लोकांना. हालेलुया, विश्वास आणखीन बघत होता देवाच्या लोकांना. आणि ज्या वेळेस लोकांनी गप्प करण्याचा प्रयत्न केला बारतिमयाला, तरी तो गप्प झाला नाही. त्यावेळेस त्याने आणखीन जोरात ज्यावेळेस बोलला, येशू दावीद पुत्र, माझ्यावर दया करा, तेव्हा येशू थांबून म्हणाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या हाकेमध्ये ताकद पाहिजे देवाच्या लोकांना, का येशू थांबला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशूने तुमचा हाक ऐकून तुमच्यासाठी स्वर्ग उघडला पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया,
प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करायच्या, कोरड्या कोरड्या प्रार्थना नाही करायच्या देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बसलोय आणि उठलोय प्रार्थनेतून. हालेलुया. आणि हाय त्या गोष्टी चालूच आहे असं नाही प्रार्थना करायच्या. प्रार्थनेला बसलं का उत्तर घेऊनच उठलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशा प्रार्थना झाल्या पाहिजे देवाच्या लोकांनो. अभिषेक सामर्थ्याने प्रार्थना झाल्या पाहिजे देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस प्रार्थना करताय ना, देवाची हुजुरी आली पाहिजे. हालेलुया. आत्म्याची जुंबी झाली पाहिजे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एक रिलिजन म्हणून लाईफ नाही जगायचं आपल्याला. आपल्याला हे जीवन म्हणून जगायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं सत्य जीवन आहे, ते जीवन म्हणून जगायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे रिलिजन फॉलो करणारे लोक असताना, जे धर्माच्या पाठीमागे चालणारे लोक असतात, त्यांना काय घेणं देणं नसतं देवाच्या लोकांना. ते फक्त रविवारी जाणार, चर्चला जाऊन येणार, बास झाला, आम्ही जग जिंकला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशांना येशू नाही भेटला जात. येशू तेव्हाच भेटला जातो देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस तुमच्यामध्ये त्याला पाहण्याची तहान असते, हाक मारण्याची ताकद असते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं, जे तहानलेले ते तृप्त केले जातील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचन ऐकून नाकारणारे लोक नाही, तर वचन ऐकून जगणारे लोक प्रभू येशूला आवडता देवाच्या लोकांना. हालेलुया. तो म्हणतो, बोलावलेले पुष्कळ आहे पण निवडलेले थोडके आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गर्दी भरपूर आहे चर्चमध्ये, पण निवडलेले थोडके त्याच्यातून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आत्म्याने चालणारे लोकच देवाच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त, हालेलुया, त्याच्या सोबत वरती उचलणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण आत्म्याने चालणारे लोक हे जीवावर उदार होऊन सेवा करणारे असतात. तो पौल म्हणतो, आम्ही जीवावर उदार होऊन सेवा करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण ज्याला सत्य कळतं देवाच्या लोकांना, तो येशूचा दिवाना झालेला असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगायचं तर खरं जीवन जगायचंय. आपल्या प्रत्येक दिवसाचं आपल्याला महत्व पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि ते महत्व देवाच होणार आहे ज्यावेळेस देव तुमच्या जीवनात हात घालणार आहे. तुम्ही देवाचं जीवन जगायला लागणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच वेळेस देवाचा गौरव तुमच्या जीवनाकरी होणार आहे. बघा 49 वचन काय म्हणतं, तेव्हा येशू थांबून म्हणाला. हालेलुया. मला खूप आवडतं वचन. तेव्हा येशू थांबून म्हणाला. हालेलुया. त्याला बोलवा, रिबाला सेके बेरे खालराबा. किती मोठी गर्दी असली देवाच्या लोकांना तुमच्या पुढे, तरी प्रभू येशू काय म्हणत आहे, त्याला बोलवा. हालेलुया. काहीतरी वेगळा आवाज होता देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला लोक आडवत होते, तरी पण तो थांबला नाही. हालेलुया. आणि प्रभू येशू काय म्हणला, त्याला बोलवा. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लोकांना, प्रभू येशूने सुद्धा तुमचा मॅटर ऐकून म्हटला पाहिजे, पहिले याचं सॉल्व्ह करायला घ्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिले याचं सॉल्व्ह करायला घ्या. रिबाला शेके सेकाला राबा. त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलवून म्हटले, धीर धर, तो तुला बोलवीत आहे. हालेलुया. जे लोक आडवे आलेले, हालेलुया, हाक मारायला, तेच लोक त्याला घेऊन जायला आले. आता तुला बोलवत येतो, चल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना जे आडवे आलेले लोक असताना तुम्हाला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बायबल म्हणतं तुझे शत्रू तुझ्या पुढे लोटांगण घालत येतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण जर एकदा स्वर्गातून देवाच्या लोकांना प्रभू येशूचा शब्द आला ना, तो कार्य केल्याशिवाय विफलून परत जात नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर वरतून जर तो देव बोलला ना देवाच्या लोकांना, हालेलुया, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी कार्य करायला लागतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघा काय झालं वचन, मग पुढे काय म्हणतंय, मग ते त्या आंधळ्याला बोलून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलवत आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे. किती एक्साइटमेंट होती देवाच्या लोकांना. कपडे टाकून दिले त्याने त्याचे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जो भिकारीपणाचा जो ड्रेस होता देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तो वस्त्र टाकून दिलं देवाच्या लोकांना. कारण ज्यावेळेस त्याला माहित होतं मी आता येशूकडे जाणार आहे ना, तर हे भिकारीपणा गेलाय आता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे जे जुनं जीवन आहे ना, हे संपणार आहे आता. देवाच्या लोकांना त्याने ते वस्त्र तसंच टाकून दिलं. हालेलुया. ती जी शाल होती ती तशीच टाकून दिली देवाच्या लोकांना. हो, येशूकडे आला. येशूकडे येताना देवाच्या लोकांना जुनं जीवन सोडून द्या. हालेलुया. 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 जुन्या गोष्टी सोडून द्या देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्याला कठीण मन अंतःकरणाने सोडायच्या नसतील त्याने नाही सोडला तरी चालतील. देव त्या गोष्टीचा न्याय करायला समर्थ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस आपण जुनं सोडतो देवाच्या लोकांना, त्याच वेळेस नवीन अभिषेक येतो. बायबल म्हणतं देवाच्या लोकांना, हालेलुया, नवा द्राक्षरस हा नव्या बुधल्यात घातला जातो. हालेलुया. जुन्या बुधल्यात जर नवा द्राक्षरस घातला तर बुधलं फुटून जातं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नवीन द्राक्षरस हा नवीन बुधल्यातच घातला जातो. जर येशू अनुभवायचा आहे देवाच्या लोकांना, खरा सत्य येशू जर अनुभवायचा आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर देवाच्या लोकांना पात्र तयार करा. हालेलुया. का मी सगळ्या नवीन गोष्टी माझ्यामध्ये स्वीकारीन. हालेलुया. देवाने दिलेलं जीवन मी
जगन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि पुढचं 51 वचन बघा काय म्हणतंय. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. हालेलुया, बघा खुली ऑफर देऊन टाकली त्याला प्रभू येशूने. हालेलुया, तुझ्यासाठी मी काय करावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणखीन एक गोष्ट या ठिकाणी, प्रभू येशूला माहित नव्हतं का की हा आंधळा याला दृष्टी पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण बायबल म्हणतं मागा म्हणजे मिळेल. हालेलुया, तुमच्या मनात किती वाईट वाटतंय, मनात किती भावना तुमच्या स्वतःच्या ग्रीव होत आहेत, खिन्न होत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या गोष्टी देवामध्ये मॅटर नाही करत देवाच्या लोकांनो. तर देवामध्ये मॅटर काय करतं, त्याचं वचन. आणि त्याचं वचन काय म्हणतं, मागा म्हणजे मिळेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशूला माहिती आहे, अरे आंधळा याला दृष्टी पाहिजे, याला दुसरं काय देणार आहे मी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तरी प्रभू येशू म्हणतो काय पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जे पाहिजे ना ते स्पेसिफिक मागायचंय आपल्याला. हालेलुया, या गोष्टीत, या सिच्युएशन मध्ये देवा माझे हात घाल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बघा काय झालंय मग या ठिकाणी, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. हालेलुया, हालेलुया. काय म्हटलं येशू, जा तुझ्या विश्वासाने बरे केलेले आहे. हालेलुया, लोक आडवत होते तरी हाक मारायचा थांबला नाही, मोठ्या मोठ्याने हाक मारायला लागला. ज्यावेळेस बोलवलं, हालेलुया, वस्त्र टाकून उठला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एक्साइटमेंट पाहिजे हो देवामध्ये जगण्यासाठी. हालेलुया, तहान पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना ना की अरे मी खूप दिवसभर थकतो, मला प्रार्थनेला वेळ भेटत नाही, टाइम भेटत नाही. अहो तुमच्यामध्ये ती देवाची प्रीतीच नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे एक्सक्युजेस, हे कारण तुम्ही देत राहता की मला प्रार्थनेला वेळ नाही, मला असं नाही, मला तसं नाही. हालेलुया, पण ज्यावेळेस प्रार्थनेला वेळ भेटत नाही, उपास धरायला वेळ भेटत नाही, पण ज्यावेळेस एखाद्या जीवनात प्रॉब्लेम येतो, मग पास्टर मी काय करू. हालेलुया, डोक्यावर उभं राहू का हातावर उलट चालू. हालेलुया, तुम्ही फक्त सांगा मी काय करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया, ही आजचे सिच्युएशन आहे देवाच्या लोकांना, ही आजची कंडिशन आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देवाच्या लोकांना आम्हाला आमच्या दिवसांचं महत्वच नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आम्ही फक्त जगतोय म्हणून जगतोय. हालेलुया, देवाच्या लोकांना तुमच्या प्रत्येक दिवसाचं महत्व बाळगायला तुम्ही शिका. आडव्या येणाऱ्या गोष्टी येते, पण प्रभू येशू काय म्हणत आहे या ठिकाणी, जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. हालेलुया, जा तुझ्या विश्वासाने तुला प्राप्त झालेले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि बघा पुढे काय म्हणतं वचन, तेव्हा लगेच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठं चालू लागला, येशूच्या पाठीमागे चालायला लागला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना ज्यावेळेस आपण हिलिंग अनुभवतो ना, त्यावेळेस देवात टिकून राहणं गरजेचं आहे. देवाने दिलेल्या गोष्टीमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे देवाच्या लोकांना आपल्याला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण हे फक्त बोलण्यासाठी जीवन नाहीये का मी असं करीन, मी तसं करीन, मी हे करीन, मी ते करीन. देवाच्या लोकांना हे जीवन जगण्यासाठी आहे. हालेलुया, जर तुम्ही या जीवनाने जगत आहात देवाच्या लोकांनो, तर आजच्या वचनाप्रमाणे तुम्हाला सगळे आशीर्वाद प्राप्त हो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का तुमच्या आयुष्याचे सर्व दिवस तुम्हाला कल्याण व दया ही लाभली जावत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही झाड पाण्याच्या प्रवाह जवळ आहे, जसं ते हंगामी फळ देतं, तसं तुम्ही आपल्या प्रत्येक जीवनाच्या कार्यामध्ये फळ देत जावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमची पानं कधीच कोमजली जाणार नाही. हालेलुया, जर तुम्ही हे वचन रिसीव्ह करत आहात, तर ज्या कार्यात तुम्ही हात घालत आहात ते कार्य तुमचं सिद्धीत जात आहे, तुम्ही सक्सेसफुल होतात. हालेलुया, आणि तो सक्सेस होण्याचा अभिषेक आज येशूच्या नावाने याशनी प्रत्येकाला टच करत आहे, टच करत आहे. डोळे बंद करा, टच करत आहे. सिब्रा नाब्रा लिरो द्रो शाब्रा कलरबा रफ्री नेत्रा सुद्रा फ्राकिला शाकासा कलरबा लेब्रो नोर थ्री फ्राकाला शाकासा कलरबा शिद्रो फ्रेखेला थ्रासी मना कलरा दुराफा लिब्रांथ्रा सुंद्रो फ्रिकाला शेकेसे कलरबा रशांद्रा फ्रानेत्रा शुभरा किसिबिरी कलरा दुला कसे कलरबा. यस देवा, तू सगळ्यांना आशीर्वादित करत आहे, आशीर्वादित करत आहे. ज्या ज्या कानावर माझा आवाज जात आहे प्रभू येशू, ते प्रत्येक व्यक्तीला तू याशने आशीर्वादित करत आहे देवा, आशीर्वादित करत आहे देवा, आशीर्वादित करत आहे देवा. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद प्रभू येशू राजा, धन्यवाद प्रभू येशू राजा. मी प्रार्थना करत आहे देवा, मीटिंग मध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी माझ्या जिवंत देवा, मीटिंग मध्ये प्रत्येक व्यक्तीला सुज्ञ अंतःकरण प्राप्त हो माझ्या जिवंत देवा. हालेलुया, त्यांना त्यांच्या आयुष्याचे प्रत्येक दिवस गणण्यास शिकव देवा, प्रत्येक दिवसाचं महत्व त्यांना कळून येऊ माझ्या जिवंत देवा. हालेलुया,
हालेलुया. हो देवा, तुझी महिमा, तुझा गौरव पवित्र येशू ख्रिस्ता. येशूच्या नावात देव तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे. येशूच्या नावात जड अंतःकरण याशाने बदलले जात आहे, जड अंतःकरण बदलले जात आहे, जड अंतःकरण बदलले जात आहे. येशूच्या नावात प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव, अभिषेकाचा अनुभव तुम्ही घेतात, त्याच्या स्पर्शाचा अनुभव तुम्ही घेतात. देव तुमचं जीवन बदलून टाकत आहे, देव तुमचं जीवन बदलून टाकत आहे. की काही लोकांच्या हातावर अभिषेक उतरत आहे, हातावर अभिषेक उतरत आहे, हातावर अभिषेक उतरत आहे, हातावर अभिषेक उतरत आहे. ब्लेस करत आहे देव संपूर्ण तुम्हाला, ब्लेस करत आहे संपूर्ण देव तुम्हाला, ब्लेस करत आहे देव तुम्हाला संपूर्ण येशूच्या नावात. ज्या लोकांच्या घरात भांडण तंटे आहे, त्या भांडण तंट्याच्या दुरात्म्यांना, दुष्ट आत्म्यांना मी आदेश करत आहे, सोड्या प्रत्येकाचं घर निघून जा येशूच्या नावात. हालेलुया. येशूच्या नावात तुम्हा प्रत्येकाच्या घरात मी देवाची शांती बोलत आहे, शांती बोलत आहे, शांती बोलत आहे, आनंद बोलत आहे, आनंद बोलत आहे. रिसीव्ह इट इन जीसस नेम. स्वीकारा येशूच्या नावात तो शांती, स्वीकारा तो आनंद येशूच्या नावात. वा आशीर्वादित, वा ब्लेस येशूच्या नावात. ज्या नवरा बायकोत भांडणं आहे, त्या नवरा बायकोतले सगळे भांडणं खेळावडी इन जीसस नेम. हालेलुया. देवाची शांती तुमच्या नात्यावर उतरत आहे. येशूच्या नावात एकमेकांविषयी प्रीती उत्पन्न होत आहे, एकमेकांविषयी आदर बुद्धी उत्पन्न होत आहे. देव ब्लेस करत आहे, देव ब्लेस करत आहे, देव ब्लेस करत आहे येशूच्या नावात. हालेलुया. हालेलुया. डिवोर्स कॅन्सल होत आहे, डिवोर्स कॅन्सल होत आहे येशूच्या नावात. हालेलुया. डिवोर्स कॅन्सल होत आहे येशूच्या नावात. हालेलुया. HIV चा जो आजार आहे, ज्या व्यक्तीला HIV चा आजार आहे, छातीवर हात ठेवा. येशूच्या नावात HIV ला आदेश करत आहे, सोड त्या व्यक्तीचा ताबा येशूच्या नावात. याशाने तुम्ही फ्री झालाय, सर्व HIV चा त्रास निघून जात आहे, निघून जात आहे. प्रभू येशूला बसलेल्या महाराज जे आरोग्य मिळालं, ते आरोग्य तुमच्यावर उतरत आहे, उतरत आहे, उतरत आहे, उतरत आहे. तुम्ही हील होतात येशूच्या नावात, तुम्ही हील होतात येशूच्या नावात. तुमचे रिपोर्ट नॉर्मल यायला जात आहे येशूच्या नावात, तुमचे रिपोर्ट नॉर्मल यायला जात आहे येशूच्या नावात. रिसीव्ह करा ही हिलिंग आणि व्हा बरे, रिसीव्ह करा ही हिलिंग आणि व्हा बरे, रिसीव्ह करा ही हिलिंग आणि व्हा बरे येशूच्या नावात. रिमाना दला शबा रेब्रो नमाना द्रिव्रा खुला शाका साकाला रोदराफा रिव्रोना शामना किसी कलरबा. ज्या ज्या व्यक्तींना गाठी आहे, जिथं जिथं शरीरात गाठी आहे, त्या गाठींवर हात ठेवा येशूच्या नावात. ज्या ठिकाणी गाठी आहे, त्या दुष्ट आत्म्यांना मी आदेश करत आहे, ते गाठ निर्माण करणारे दुष्ट आत्मे, त्या सर्व गाठी सोड्यांचा ताबा येशूच्या नावात. सर्व गाठी आता निघून जात आहे, ते दुष्ट आत्मे निघून जात आहे, निघून जात आहे, निघून जात आहे येशूच्या नावात. ती गाठींची माळ निघून जात आहे. ज्यांच्या शरीराला सूज आहे, सोड त्यांचं शरीर, सूज निघून जात आहे येशूच्या नावात. हिलिंग पाहतात, हिलिंग पाहतात, हिलिंग पाहतात. देव आशीर्वादित करत आहे, देव ब्लेस करत आहे तुम्हाला सगळ्यांना येशूच्या नावात. हालेलुया. 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 ज्यांचे लग्न जमत नाही, त्यांचे लग्न जमण्याचे मार्ग मी खुले करत आहे येशूच्या नावात. ज्यांना जॉब मिळत नाही, त्यांना जॉब मिळण्याचे मार्ग मी खुले आणि मोकळे करत आहे येशूच्या नावात. वा ब्लेस, वा आशीर्वादित येशूच्या नावात. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू राजा. सर्व मंडळीला तो आशीर्वादित केलाय, ब्लेस केलाय देवा. धन्यवाद येशू राजा. तुझी शांती, आनंद, दीर्घ आयुष्याचं जीवन प्रत्येकाच्या घरात तू दिलाय, विजयी जीवन तू सगळ्याला दिलाय पिता देवा. थँक्यू होली स्पिरिट. प्रत्येकाला आशीर्वादित केलंय देवा. धन्यवाद येशू राजा. या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीचा आत्मा प्रभू येशू राजा, जीव, आत्मा, शरीर प्रभू येशू तुझ्या रक्तात मी कव्हर करतो, झाकतो देवा. तुझं वचन म्हणतं परमेश्वर तुमचं रक्षण करताय, तेव्हा या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीचं रक्षण करता तू आहेस देवा. तुला धन्यवाद. मागून पुढून सर्व मंडळी तू वेढून घेतली आहे पिता. थँक्यू होली स्पिरिट. येशूच्या नावात प्रार्थना करतो पिता. आमेन. थँक्यू जीसस. आणि आजच्या वचनाकरी तुम्ही मी खूप आशीर्वादित केलं गेलाय. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू.